इथले म्युझियम खरंच बघण्यासारखे. हॅलो गाईज, तर आज आहे माझा सेकंड डे इन पचमढी. त्यासाठी रेडी झाले आणि फर्स्ट स्पॉटच्या दिशेने निघाले. तर आज आम्ही आलो आहोत पचमढीमधल्या एका फेमस म्युझियममध्ये, ज्याचं नाव आहे बायसन लॉज. हे मध्य प्रदेशमधलं ओल्डेस्ट फॉरेस्ट म्युझियम आहे. हे म्युझियम ब्रिटिश टाईममध्ये 1862ला बिल्ड झालं होतं. आता इथे सातपुडा फॉरेस्टची हिस्ट्री, बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफची माहिती डिस्प्ले केली जाते. इथे प्रिझर्व ॲनिमलचे स्पेसिमेन्स दिसतात, जसे टायगर, लेपर्ड, बायसन, डियर, बर्ड्स अँड रेप्टाइल्स. हे सगळे ॲनिमल्स टॅक्झिडर्मी मेथडने प्रिझर्व केले आहेत, जे वाईल्ड लाईफ अवेअरनेससाठी डिस्प्ले केले जातात. स्टुडंटसाठी हे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, कारण इथे इकोसिस्टीम, फॉरेस्ट कन्झर्वेशन आणि लोकल स्पीसीजबद्दल माहिती डिटेलमध्ये दिली जाते. झुलॉजी हा माझा मेन सब्जेक्ट आहे, म्हणून असं काही दिसलं की मला शब्दात सांगता येणार नाही, इतका आनंद होतो. वाईल्ड लाईफ बघितलं की मला फक्त टुरिस्टसारखं फील होत नाही, तर एक स्टुडंट म्हणून प्राऊडही वाटतं. मी कितीही मोठी प्रोफेसर झाले ना, तरी शेवटी कायम मी स्टुडंटच असेल. तर शेवटी एकच सांगते, सायन्स फक्त बुकमध्ये नसतं, ते इथं जिवंत दिसतं. इफ यू लव्ह नेचर अँड वाईल्ड लाईफ, बायसन लॉज नक्की व्हिजिट करा. तर भेटूया या व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.